मी गेल्या 6 महिन्यापासून MPSC क्लास जॉईन केला आहे. तर माझा असा प्रश्न आहे की मी जेव्हा अभ्यास करतो ना, जेव्हा जो टॉपिक वाचेल तो सगळ्याच मला इम्पॉर्टंट वाटतो. ओके, म्हणजे वाचणारी प्रत्येक गोष्ट ही आयुष्यासाठी आहे असं. ह्या गोष्टीला थोडं जर तुम्हाला कमी करायचं असेल, म्हणजे त्याला तुम्हाला कुठली गोष्ट नको आहे, कुठली गोष्ट हवी आहे हे जर शोधायचं असेल, एकतर तुम्हाला क्वेश्चन पेपर जास्त पाहावे लागतील, म्हणजे प्रिव्हियस इयर किंवा मॉडर्न क्वेश्चन पेपर. फॉर एक्झाम्पल असं पकडूयात आपण फंडामेंटल राईट्स आपण नुकताच टॉपिक कव्हर केला आणि तू पुस्तकातून वाचतो आणि तुला असं वाटतं लाईन टू लाईन इम्पॉर्टंट. ओके, पण याच्यात जर तू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टॉपिक वाचण्याच्या आधी जर पाहिले, मला त्यातले आन्सर नको, फक्त क्वेश्चन्स किंवा त्यातले टेस्ट मॉडर्न पेपर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तू आधी पाहून जर टॉपिक रीड केला तर तुला नेमकं कळेल की मला काय टार्गेट करायचं. म्हणजे मला आर्टिकल टार्गेट करायचं आहे का, मला कन्सेप्ट टार्गेट करायचे आहेत का, मला केसेस टार्गेट करायचे आहेत का, कुठल्या याच्यावर क्वेश्चनच नाही आला तर मग तू हा डिसिजन घेऊ शकतो की मला काय टार्गेट कसं करायचं, म्हणजे कुठली गोष्ट मला इम्पॉर्टंट आहे, कुठली गोष्ट मला इम्पॉर्टंट नाही. मी तुला अगदी ओपन चॅलेंज देऊन सांगतो की कुठले पण 2 टॉपिक घे. ओके, एक टॉपिक जसं तू आत्ता रीड करतोय तो हायलायटर वापरून कर, म्हणजे तुला जे इम्पॉर्टंट वाटतं त्याला अंडरलाईन कर. ओके, त्यामध्ये तू किती अंडरलाईन केलं आणि दुसरा असा टॉपिक कर की ज्याच्यात तू अधिक क्वेश्चन्स पाहिलेत आणि नंतर टॉपिक प्रिपेअर करतो. कळलं? तर त्यावेळेस तुझ्या हायलायटिंगचं प्रमाण किती होते, वाढतंय, कमी होतंय किंवा अजून काही त्याच्यामध्ये चेंजेस येतात. जर चेंजेस तुझे हायलायटिंग करण्याचं प्रमाण कमी झालं याचा अर्थ तुला आता समजायला लागला की काय गोष्ट सोडायची, काय गोष्ट नाही सोडायची. अजून याच्यामध्ये असं करू शकतो की जसं मी माझ्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये सांगितलं, मला वाटतं की आपण सायलेंट फीचरबद्दल सांगितलं होतं की नेमकं काय येणार आहे. मग तू ते तेवढंच अप्लाय कर, म्हणजे तेवढं घेऊनच अभ्यास कर आणि त्या रिलेटेड जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ना ते तपास. म्हणजे तुझ्याकडे मागच्या क्वेश्चन आन्सर म्हणजे बुक येतं एखादं, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं विथ आन्सर त्याचं बुक असलं पाहिजे आणि टॉपिक वाईज त्याला प्रिपेअर करायला हवं. आणि म्हणजे जर हा प्रॉब्लेम जर तू 5 तास अभ्यास करत असेल सेल्फ स्टडी तर ते 1 तास तू क्वेश्चन सिरीजला दे, खूप फरक पडेल आणि तुला स्वतःहून अवेअर येईल की मला काय सोडायचं आहे, काय करायचं, हा प्रश्न सुटू शकतो. आणि 15 दिवसातच तुला खूप चांगले सकारात्मक जाणवेल, तुझं रीडिंग स्पीड वाढेल, तुझं टार्गेट कम्प्लीट होण्याचं स्पीड वाढेल आणि सायमल्टेनियसली रिझल्ट्स मीन्स वॉट, आपल्याला काय हवं आहे ॲट डेट क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे, त्याचं प्रमाण पण नक्कीच वाढेल. आणि कंबाईन प्रीला 7 विषय असतात ना, ते 7 विषय करणे गरजेचे आहेत का? हा प्रश्न आता जर असं विचारलं तेव्हा वाटते की जेव्हा तू स्पेशली माझ्या सुरुवातीचे लेक्चर ऐकले असतील तेव्हा मी सांगत होतो की 55 मार्क कट ऑफचे, 100 मार्क नाही, बरोबर ना. जर आपण STI देतोय या ASO देतोय, अगदी PSI जरी देतोय तर आपल्याला 50+ मार्क आहेत तर आपण सेफ. मग 50 मार्क पाडवण्यासाठी आपल्याकडे सगळे सब्जेक्ट्सपेक्षा आपल्याला जे सब्जेक्ट सगळ्यात चांगले समजतात त्या सब्जेक्टला मी टार्गेट करायला हवं का, तर डेफिनेटली करायला पाहिजे. याचा अर्थ एखादा सब्जेक्ट पूर्णपणे ब्लँक सोडायचा हा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला शेवटच्या महिन्यामध्ये ठेवायचा. म्हणजे अगदी तो मार्च असेल, आपली जूनला एक्झाम आहे तर एप्रिल मे मध्ये आपण हा निर्णय घेऊ शकतो. जसं तुला सायन्स अवघड जात असेल, गणित बुद्धिमत्ता अवघड जात असेल, आज अवघड जातंय म्हणून त्याच्याकडे बघायचंच नाही असं नको, ते आजपासून करायचं. पण तो निर्णय तुम्ही शेवटच्या टप्प्यात घ्या की तिथे मला हा, पण जर तुला पॉलिटी खूप आवडत आहे तर तुझं तिथल्या क्वेश्चनची ॲक्युरेसी ही 90.19 आली पाहिजे. यासाठी तुझा इथला प्रत्येक क्वेश्चन हा 100% बरोबर आला पाहिजे. असे कुठले पण म्हणजे 7 सब्जेक्ट आहे तर कुठलेही 4 सब्जेक्ट असे कर जे तुला आउट ऑफ मार्क देणार आहेत. तर आपण असं पकडूयात की करंट अफेअर भारी केले तू, गणित बुद्धिमत्ता पॉलिटी आहे तुझ्याकडे दुसरा सब्जेक्ट, तिसरा सब्जेक्ट साधारणतः इकॉनॉमिक्स आहे आणि चौथा सब्जेक्ट साधारणतः भूगोल आहे.
हे 4 सब्जेक्ट केले ना तर आपले 60 क्वेश्चन, बरोबर. आणि 60 क्वेश्चन पैकी जर तुला 45 मार्क्स पडतात तरी पण तू पास होऊ शकतो, बरोबर. मग उरलेल्या 40 क्वेश्चन मधून मला ते 10 मार्काची अॅक्युरसी भरून काढायची, आणि तुझे प्रॉब्लेम जर झाला तर त्या 10 मार्कामध्येच होऊ शकतो. म्हणजे आपण जास्त मार्काने डिस्क्वालिफाय नाही होणार. म्हणजे कट ऑफ जर PSIचा 48 लागला तर मला 43-44 मार्क्स पडू शकतील का, अशी तयारी होईल. पण ओव्हरऑल केलं तर आपल्याला 50 मार्क्स पडतील. आणि जो तू म्हणतोस त्याच स्ट्रॅटेजीने जर अभ्यास करायचा प्रयत्न केला तर तुला आज माहित नाही की आयोग काय विचार करतो, बरोबर. आपण कदाचित असं म्हणूयात की 4 सब्जेक्ट आपण खूप भारी केले, आणि जर त्या सब्जेक्टपैकी पहिल्या सब्जेक्टमध्ये तू सॉल्व्ह करतो आणि तुला काहीच सॉल्व्ह नाही झालं तर एक मेंटल बर्डन येईल ना. आणि मग मेंटल बर्डन तुला त्या उरलेले 3 टॉपिक तू जरी केलेले असतील त्यापैकी जरी आलं आणि त्याला तुला आउट ऑफ मार्क पडले, जर आपण म्हणूयात की त्या 30 पैकी 30 मार्क पडले, तर तुझी जी आपल्याला 45 क्रॉस करायचे, 50 क्रॉस करायचे, ते टार्गेट होणारच नाही. कारण का आपला एक सब्जेक्ट वीक पडेल आणि तो वीक नको. सो आय सजेस्ट की कुठलेही 2 सब्जेक्ट तू असे ठेव की त्याच्याकडे मी दुर्लक्ष करेन. 5 सब्जेक्ट असे ठेवायचे, त्यातला एक खेळाडू किंवा एक सब्जेक्ट नाही आपल्याला चांगला गेला तरी चालेल, किंवा 2 सब्जेक्ट ॲक्युरसीवर आले आणि बाकीचे सगळे आउट ऑफ आले तर त्या स्ट्रॅटेजी मला वाटतं रन होऊ शकतो. स्ट्रॅटेजीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुला नक्की मदत करेन, पण आत्ता मला असं वाटतं की भूक ही ठेव की मला सगळं आलं पाहिजे. ओके, अजून स्टडी करताना झोप येते मला. ओके, मी आता सांगितलं की आपल्या प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे, बरोबर. हिचा स्टॅमिना 2 तासांचा आहे, हिचा 3 तासांचा आहे, माझा 1 तासाचा आहे, तुझा अर्धा तासाचा पण असू शकतो. तुझी कॉम्पिटिशन हिच्याबरोबर व्हायचा प्रयत्न करतो किंवा तू हिच्याबरोबर कम्पॅरिझन करायचा प्रयत्न करतो, आणि त्याचा त्रास तुझा ब्रेन तुला त्रास करतो. सगळ्यात एक महत्त्वाचा डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. डिहायड्रेशन म्हणजे काय, तुमच्या शरीरात जर पाण्याची कमतरता तयार झाली तर तुमच्या ब्रेनवर त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन न होणं किंवा तुम्ही गोष्टी विसरणं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही सगळेच तुमच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये पाण्याचा वापर जास्त ठेवा. म्हणजे जरी तुम्हाला झोप आली तर तुम्ही एक घोट पाणी प्या. जर तुम्ही थोडंसं बोर होते तरी पण एखादा घोट पाणी पिऊ शकता. पाणी तुमच्या ब्रेनला आणि तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला मेंटेन ठेवा. गेट इट. आता जसं 50 मिनिटाचा स्लॉट सांगितला, तू छोटे स्लॉट तयार करू. म्हणजे 30 मिनिटाचा, 40 मिनिटाचा, आणि नंतर ब्रेक घे. एक कम्पॅरेटिव्हली 5 मिनिटं, 2 मिनिटं तू ठरव की मला एवढा ब्रेक घ्यायचा. ब्रेकमध्ये फक्त मोबाईल वापरू नको. ओके, म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त ते 2 मिनिटं तू खर्च केले तरी चालतील, पण मोबाईल नको, म्हणजे डिस्ट्रॅक्शन नको. आणि मग ट्राय कर की इम्प्रूव्हमेंट होत आहे का. मला असं वाटतं की झोप येण्याचं प्रमाण पाण्याने नक्कीच कमी होईल. सायमल्टेनियसली जर तू छोटे छोटे स्लॉट केले, त्यामध्ये जर तू स्वतःला वेळ दिला तर नक्कीच इम्पॅक्ट होईल आणि वेळ वाढेल. आणि अगदीच झोप येईल, बाहेर यायचं, फ्रेश व्हायचं आणि मग जायचं. बरंच ताणायचं नाही किंवा तिथे आता अगदीच असं वाटतं की आता झोपच येते, तर मला वाटतं 20 मिनिटं स्वतःला तू देऊ शकतो दिवसभरात, की 20 मिनिटाचा स्लॉट पाहिजे. म्हणजे जर तू पुण्यात येऊन पुणेकर झाला असेल तर झोप पाहिजेच दुपारी. म्हणजे मला दुपारी जेवल्यानंतर असं वाटतं की मला शेवटचा घास खाऊ की नको, तेव्हाच मला झोप यायला लागतं की बाबा आता काही झालं, परत रिटर्न ऑफिसला जायचं, कितीही लेट झालं तर मला झोपायचं. तेवढा मी स्लॉट कव्हर करतो तरच मला फ्रेश झालं होतं, नाही तर मग माझी चिडचिड होईल. सो ट्राय कर. अगदीच नाही झालं तर थोडा ब्रेक घेऊ शकतो. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर.